नमस्कार, मी तृप्ती पालकर। बातमी बळीराजाची या विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आता कृषी विषयक महत्त्वाच्या बातम्यांचा झटपट आढावा घेऊयात बळीराजा टॉप 10 मधून। यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव तालुक्यामध्ये गारपीटसह मुसळधार पाऊस झालाय। बाभुळगाव तालुक्यामधील विरखेड, वाटखेड, गोंधळी, घारफळ या गावांमध्ये गारपीटीसह मुसळधार पाऊस झालाय, त्यामुळे तूर, हरभरा, गहू, भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालंय। यवतमाळच्या राळेगाव विधानसभा क्षेत्रामध्ये बाभुळगाव तालुक्यातील अनेक भागामध्ये गारपीट झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, तर चणा, गहू, कापूस या पिकांचं नुकसान झालंय। आमदार अशोक उईके यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे। तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना उईके यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत। वर्ध्यातील हिंगणघाट तालुक्यामध्ये अवकाळीमुळे शेती पिकांचं नुकसान झालंय। गारपिटीमुळे हरभरा, गहू, कपाशी, बागायत पिकांचं मोठं नुकसान झालंय। अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यामुळे पिकांचं नुकसान झालंय। परभणीत उन्हाळा सुरू होण्याआधीच भूजल पातळीमध्ये कमालीची घट झाल्याचं पाहायला मिळतंय। भूजलाची पातळी खालावल्यामुळे अनेक ठिकाणचे बोरवेल कोरडे पडलेत, त्यामुळे उन्हाळ्याआधीच नागरिकांना दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत असल्याचं पाहायला मिळतंय। सोयाबीनच्या दरामधील घसरणीमुळे शेतकरी आधीच हताश असताना आता तुरीच्या दरातही चढउतार सुरू झालेत। या शेतमालाचा उतारा घटल्यामुळे काही हातामध्ये पडण्याची शक्यता नाहीये। तुरीला सरासरी 10,000 रुपये प्रति क्विंटलपेक्षा कमी दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। हिवाळ्यामध्ये लाल चुटुकदार स्ट्रॉबेरीचं पीक जोमात असतं। महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी चक्क चाकणमधील चिंबळी गावातील सीमा जाधवांच्या मळ्यामध्ये पिकतीये। या स्ट्रॉबेरीला फुलपाखरासारखा आकार आलाय। या प्रकारे प्रथमच स्ट्रॉबेरी पाहायला मिळतीये। स्ट्रॉबेरीला बाजारपेठेमध्ये मोठी मागणी आहे। अहमदनगरमध्ये उत्पादित होणारा चारा इतर जिल्ह्यामध्ये वाहतूक करण्यास मनाई करण्यात आली आहे। मुरघास टोटल मिक्स रेशन वाहतुकीवरती बंदी घालण्यात आली आहे। संभाव्य चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवरती जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी आदेश दिले आहेत। वाशिममध्ये कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। आत्मा आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं त्यांच्याकडून कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। महोत्सवाची माहिती सर्वांना व्हावी या उद्देशानं मोटारसायकल रॅली काढण्यात आली। या रॅलीला आत्मा प्रकल्प संचालक अनिसा महाबळे यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात केली। वाशिम जिल्ह्यामधील अनेक शेतकरी खरीपमध्ये प्रामुख्यानं तूर पिकाची पेरणी करण्यास पसंती देतात, मात्र यावर्षी तुरीच्या उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलाय। लागवड खर्चही निघत नसल्यामुळे आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। जळगावच्या भुसावळमधील बाजारामध्ये उन्हाळी फळांची आवक वाढली आहे। द्राक्ष, अननस, टरबूज, संत्री, मोसंबी या फळांना ग्राहक पसंती देत आहेत। बाजारपेठेमध्ये द्राक्षाला प्रति किलो 80 रुपये तर मोसंबीला प्रति किलो 60 रुपये भाव मिळतोय। पैठण तालुक्यामधील आडगाव जावळे शिवारामध्ये बिबट्याचं दर्शन झाल्यामुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। शेतशिवारामध्ये वस्तीवरील नागरिकांनी भीतीपोटी गावात धाव घेतल्याचं पाहायला मिळतंय। आता कृषी विषयक बातम्या पाहूयात विस्तारित स्वरूपामध्ये। बुलेटिनच्या सुरुवातीला भारतामधील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। यंदा भारतामध्ये चांगला पाऊस बरसणार आहे। अल निनोचा प्रभाव एप्रिल अखेरपर्यंत संपणार आहे, त्यामुळे यंदा पाऊस 96 ते 104% बरसणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। जागतिक हवामान संस्थांनी अंदाज वर्तवलाय। जून-ऑगस्ट पर्यंत ला नीन परिस्थिती निर्माण झाल्यास गेल्या वर्षीपेक्षा यंदा चांगला पाऊस होईल असा अंदाज भारतीय हवामान शास्त्रज्ञांनीही वर्तवलाय। अमरावती जिल्ह्यामध्ये 1000 गावांमध्ये जलसंकट निर्माण झालेलं आहे। जिल्ह्यामध्ये 31% पावसाची तूट आहे। पाणी टंचाई 1102 उपाययोजना राबवल्या जाणार आहेत। पाणी टंचाईसाठी काय उपाययोजना केलेल्या आहेत हे सुद्धा आपण जाणून घेऊयात। 988 संभाव्य पाणी टंचाईची जी गावं आहेत त्यामध्ये या उपाययोजना केल्या जाणार आहेत। 329 विहिरी कूपनलिका अधिग्रहण करण्यात येणार आहे। 10 नळ योजनांची दुरुस्ती केली जाईल। तर 26 टँकरनं पाणी पुरवठा केला जाणार आहे।
437 खासगी विहिरींचं अधिग्रहण केलं जाईल। यासाठी 21 कोटींचा खर्च अपेक्षित आहे। तर पैठण तालुक्यामध्ये यंदाच्या वर्षी म्हणावा तसा पाऊस झाला नाहीये। नदी नाले कोरडे ठाक पडलेत। जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही निर्माण झाल्यामुळे अनेक पशुपालकांनी पाचोड मधील बाजारामध्ये पशुधनाची विक्री करण्यास सुरुवात केली आहे। चाऱ्याअभावी जनावरांचे होणारे हाल सहन होत नसल्यामुळे पशुपालकांना कमी भावामध्ये जनावरांची विक्री करावी लागते। चाऱ्याबरोबरच पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे, त्यामुळे पशुधन पालक अडचणीत सापडलाय। तर तिकडे धाराशिव जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईच्या अनुषंगानं विहिरी अधिग्रहण किंवा टँकर सुरू करण्यासाठी एचडीओ तहसीलदार स्तरावरती अधिकार देण्यात आलेले आहेत। प्रस्ताव आल्यास 7 दिवसाच्या आत मंजुरी देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत। विहीर अधिग्रहण असेल किंवा जे टँकर आहे हे करण्यासाठी आपण खाली एचडीओ स्तरावरच अधिकार दिलेले आहेत आणि विहीर अधिग्रहणासाठी तहसीलदार स्तरावर दिलेले आहेत। आणि काही तालुक्यामध्ये असे प्रस्ताव दाखल झाल्याचे आहे आम्हाला ज्ञात झालेलं आहे। 7 दिवसामध्ये प्रकरण तपासून हे म्हणजे ती जी काही आपल्याला जी प्रक्रिया असेल ती 7 दिवसामध्ये त्याला मंजुरी देण्यात यावी अशा स्पष्ट सूचना आम्ही खाली तहसीलदारांना दिलेल्या आहेत। वाशिम जिल्ह्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे। रब्बीचा हरभरा 81,147 हेक्टरवर तर गहू 36,252 हेक्टरवरती पेरण्यात आलाय। जिल्ह्यामध्ये निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकावर मोठ्या प्रमाणात घाटे अळीचा प्रादुर्भाव झालाय, तर गव्हाच्याही उत्पादनामध्ये घट होण्याची भीती शेतकरी व्यक्त करतात। यावर्षी खरीप हंगामामध्ये सोयाबीन, तूर, कपाशी गेल्यामुळे आम्ही आशा ठेवून रब्बी हंगामात गहू हरभरा पीक घेतलेले आहे। तर हरभऱ्यावर आळी आलेली आहे, करपून गेलेला आहे। वातावरण बदलीमुळे गव्हाचे पण नुकसान झालेले आहे आणि शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे। गव्हर्नमेंटने याची त्वरित पंचनामे करून काहीतरी मदत द्यावी अशी आमची कळकळीची विनंती आहे। मागील 2 दिवसामध्ये यवतमाळ जिल्ह्यामधील बाभुळगाव तालुक्यातील गोंधळी, मुरारपूर, येरणगाव, विरखेड, वाटखेड, गवंडी, महमदपूर या गावामध्ये गारपीट होऊन अंदाजे 3,000 हेक्टरवरती तूर, चणा, गहू, कापूस पिकांचं नुकसान झालंय। दरम्यान या लोकसभा मतदारसंघाचे खासदार भावना गवळी यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्यातून सुटता कामा नये अशा सूचना कृषी आणि महसूल अधिकाऱ्यांना दिल्यात। आता पाहूयात यशस्वी शेतकऱ्याची यशोगाथा। जालन्यातील सोमठाणामधील 6 उच्च शिक्षित तरुणांनी एकत्र येऊन सेंद्रिय गुळ निर्मितीचा व्यवसाय सुरू केला। या व्यवसायामधून त्यांना महिन्याकाठी 4.5 लाखांचं उत्पन्न मिळते। सचिन धायवर, विशाल नागवे, योगेश नागवे, नारायण मुटकुळे, भूषण कोल्हे, गजेंद्र गायके अशी या तरुणांची नावं आहेत। या तरुणांनी उस्मानाबाद जिल्ह्यामधील कळंब इथे जाऊन त्यांनी त्या ठिकाणी वेगवेगळे मोठमोठे गुऱ्हाळ पाहिले। गुऱ्हाळामधून निघणाऱ्या सेंद्रिय गुळातून चांगली कमाई होऊ शकते या तरुणांच्या लक्षात आलं। त्यानंतर त्यांनी राज्यातील विविध गुऱ्हाळांना भेटी देऊन त्यांच्या कामकाजाची माहिती घेत एका जुन्या गुऱ्हाळातील सगळं सेटअप खरेदी केलं। त्यानंतर या तरुणांनी आपल्या गावामध्येच सेंद्रिय गुळ निर्मितीचा व्यवसाय सुरू केला। यातून रोज 6 क्विंटल गुळाचं उत्पादन करतात। यातून लाखो रुपये नफा कमवतात। आम्ही जागेवरती गुळ 70 रुपये किलो निघतो। ग्राहक एकदा घेऊन गेल्यानंतर परत येतं, आम्ही त्याला चहाची गॅरंटी देतो, बाबा हा गुळाची चहा फुटणार नाही। परत गिराईक आम्हाला डबल डिस्काउंट जो गुळाची चहा फुटला नाही, त्यामुळे गिरायकाला सांगायचं काम पडत नाही। त्यामुळे गिरायकाची असं नाराजी कोणचीच नाही बाबा की बाबा हा चहा फुटतो का काय, केमिकल आम्ही वापरत नसल्यामुळे त्यात काहीच अडचण येत नाही। जागेवर पूर्ण शेल होतो आमचा। हिंगोली जिल्ह्यामध्ये यावर्षी पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान झालंय। सोयाबीन पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनामध्ये मोठी घट झाली आहे। एकीकडे उत्पादनामध्ये घट झाली असताना सोयाबीनला बाजारामध्ये भाव मिळतोय, लागवड खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलेला आहे। दरम्यान या संदर्भात आढावा घेतलाय आमचे हिंगोलीचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। हिंगोली जिल्ह्यामध्ये यावर्षी सोयाबीनच्या उत्पन्नात मोठी घट झालेली आहे। त्याचं कारण म्हणजे सोयाबीन पिकावरती विविध रोगाचा प्रादुर्भाव, त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यामध्ये पाऊस झाला नाही आणि यामुळे सोयाबीनच्या उत्पन्नात मोठी घट झाल्याचं पाहायला मिळते। मी सध्या हिंगोलीच्या मोंढ्यामध्ये आपण बघू शकता, हा हिंगोलीचा मोंढा आहे आणि या मोंढ्यामध्ये शेतकरी राजा आहे ते आता आपली सोयाबीन घेऊन आलेला आहे। मात्र
या ठिकाणी शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव मिळत नसल्याचं पाहायला मिळते. शेतकऱ्यांनी यावर्षी अपेक्षा होती की शेतकऱ्यांना चांगलं सोयाबीन होईल, मात्र यावर्षी चांगला पाऊस झाला नाही आणि हातातोंडाशी आलेली पिके उधळ झाल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडल्याचं पाहायला मिळते. या मार्केटमध्ये आता शेतकऱ्यांना अपेक्षा होती की जवळपास 15 ते 12,000 रुपये भाव मिळावा, मात्र या ठिकाणी केवळ 4,500 रुपये भाव मिळताना पाहायला आहे. आपण ते शेतकरी त्याचे संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात. मला सांगा काका, आपण कुठून आलेला आहात? आम्ही पिंपळदरीहून आलोय. भाव चांगला आहे का? भाव चांगला नाही ना हो. किती भाव आहे? 4,500 आहे फक्त. आपले 4,500. 4,500. हो. कधी सोयाबीन घरात ठेवतो तुम्ही काढून? आम्हाला झाले 2-3 महिने झाले घरात काढून ठेवली आहे. काय मागणी सरकारकडून? आमची सरकारकडून होती 8-9 हजार रुपये भेटावा म्हणून. तर काय याची मागणी? भावच नाही बरोबर, काय मदत देणार ते? 12,000 रुपये भाव मागणी. अहो हेच भाव बरोबर नाही तर 12 गावात देणार आहे? देत नाही. आता औषधावाल्याचे खतावाल्याचे पैसे द्यायचे समजा अंधारी आलं. अंधारी आले ना आपल्याला गेल्या वर्षी जर भाव दिला नाही ना. या शेतकऱ्यांचा लागवड खर्च निघाला नाही आणि शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय. शेतकऱ्याला आता कमीत कमी 12,000 रुपये हमी भाव द्यावा अशी मागणी आता शेतकऱ्यातून केली जाते. कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली. अकोल्यामध्ये श्रमिक संघ दाणेवाला संघटनेनं आमरण उपोषणाचं हत्यार उपसलंय. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाणेवाले आणि झाडलोट करणाऱ्या कामगारांच्या मजुरीमध्ये वाढ व्हायला पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे. महागाई वाढली असताना दाणाही बाहेर घेऊन जाता येत नाहीये, त्यामुळे 300 ते 400 कामगारांवरती उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे हे बेमुदत उपोषणाचं हत्यार उपसलंय. नाईलाजास्तव आज 12 फेब्रुवारी 2024 पासून या ठिकाणी सुनील सपकाळ आमच्या शाखेचे अध्यक्ष हे या ठिकाणी बेमुदत आमरण उपोषणाला बसलेले आहेत. आमची मागणी एवढीच आहे की हा जो असुरक्षित दाणेवाला कामगार आहे, मदतनीस म्हणून या मार्केट कमिटीमध्ये गेल्या 2-3 पिढ्यापासून पिढ्यानपिढ्या काम करत आलेला हा वर्ग आज रोजी या कामगारावर उपासमारीची पाळी आलेली आहे. आम्ही सकाळी 3 वाजतापासून केनोड या ठिकाणाहून निघलो आणि या ठिकाणी उजेडायच्या आत या ठिकाणी आम्ही पोचल्याच्या नंतर इथं पोते काढायला बी कोणी हजर नाही, घ्यायला बी हजर नाही कोणी. असं सगळं काही करत असताना शेतकऱ्याची ज्या ठिकाणी जावं त्या ठिकाणी पिळवणूक होत आहे. तरी बी या शासनानं या गोष्टीकडे लक्ष द्यावं अशी आम्ही विनंती करतो. या बाजार समितीत सगळं उघड्यावर माल शेतकऱ्यांचे पोते पडलेले आहेत. जर अवेळी जर पाऊस आला तर तो माल भिजला तर याला जबाबदार कोण, हा एक प्रश्न आहे. आणि जे किरकोळ कारणामुळे बंद आहे, कारण पहिली तर गोष्ट आमच्याकडनं बारदाण्याच्या नावावर अडते हे कुठलंही हे न करता, लिगली न करता 2 रुपये काटत होते कट्ट्याप्रमाणे, कुठलेही आदेश नसताना प्रशासनाचे. याला शेतकऱ्यांचा व स्वाभिमानी शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. मी शुक्रवारी तूर इथं मार्केटला आणली. इथं तूर आणल्यानंतर तूर खाली पोते टाकून दिले. त्यानंतर शनिवारी पूर्ण हराशी झाली नाही तर दुसऱ्या दिवशी रविवार आला. सोमवारी हराशी 8 वाजता होईन असं सांगितल्यानंतर आम्ही 8 वाजता हजर झालो. तर वातावरण पावसाचं असल्यानंतर ते पोते कटगळ्यावर तिथं ठेवून दिले. आता इथं लाखो रुपयाचा माल तुरीचा इथं कास्तकाराचा पडलेला आहे. वरून जर वातावरण पावसाचं झालं आणि तो जर नुकसान झालं तर याले जबाबदार अळत्या किंवा आपली बाजार समिती हे भरपाई करून देईन का? जायकवाडी धरणामधून आपेगाव हिरडपुरी बंधाऱ्यामध्ये पाणी सोडलं जाणार आहे. पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्याकडे गोदाकाठच्या शेतकऱ्यांनी लेखी मागणी केली होती. शेतकऱ्यांची मागणी भुमरेंनी मान्य केली आहे. दोन्ही बंधारे पूर्ण क्षमतेने भरण्याचे आदेश दिले आहेत. सर्व शेतकऱ्यांची मागणी होती की विशेष म्हणजे पाणी पुरवठ्यासाठी, जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी, शेतीसाठी पाणी सोडलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं आज 2-4 दिवसापासून त्यांनी मागणी केली. आजही मला निवेदन दिलेलं आहे. मी संबंधित खात्याला सूचना दिलेल्या आहे की आपल्या गोदावरी जे बांधारे हे बांधारे आपले पाणी सोडून हे भरले पाहिजे. त्याच्यासाठी मी सूचना दिलेल्या आहे आणि सगळे बांधारे पैठणपासून तर खाली सगळे बांधारे भरले जातील. आणि कधीपर्यंत पाणी सुटलं असेल? पाणी हे 2-3 दिवसात सोडून देऊ पाणी. भंडारा जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसासह मुसळधार पाऊस झालाय. यामध्ये शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय. सोवा, नवरगाव या परिसरामध्ये अवकाळी पावसाचा चांगलाच फटका बसलाय. या अवकाळी पावसानं रब्बी हंगामामधील गहू, धान पीक, चणा यासह पालेभाज्यांचा सुद्धा मोठा फटका बसलाय. अवकाळी पावसामुळे शेतकरी हतबल झालाय.
काल रात्री 1 ते पावणे 2च्या दरम्यान चोवा परिसरात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. 300 ग्रॅमपर्यंत गारीचा आकार होता. त्यामुळे शेतकऱ्याचे भाजीपाला पीक, गहू, चना, लाकोरी जे पिकं असतील ते पूर्णतः नष्ट झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. उपासमारीची, आत्महत्या करण्याची पाळी आली आहे. लवकरात लवकर शासनाची मदत शेतकऱ्यांना पोहोचली पाहिजे, नाहीतर शेतकरी आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही. तर वर्ध्याच्या देवळी तालुक्यामध्ये अनेक गावांमध्ये गारपिटीमुळे पिकं जमीनदोस्त झाली आहेत. यामध्ये गहू, चणा, तुरीचं प्रचंड नुकसान झालंय. ड्रॅगन फ्रूट, फळं, भाजीपाला पिकांचंही अतोनात नुकसान झालंय. अनेक गावांमध्ये शेतमालाचं प्रचंड नुकसान झालंय. शेतमालाच्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झालाय. शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा आहे. काल सायंकाळी 5च्या सुमारास जे गारपीट झाली ते निंबाच्या आकाराची गारपीट होती आणि त्याच्यामुळे परिसरातले गहू, चना, तूर आणि कापूस आणि भाजीपाला या पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. जसं जवळपास 80-90% आसपास नुकसान झालं आणि जे राहिले सुले 10% जे पीक आहे ते सोंगालाही परवडत नाही शेतकऱ्याला. एवढी परिस्थिती गंभीर झाली आहे. त्याच्यामुळे प्रशासनाने पीक विमा काढलेल्या शेतकऱ्याला तर चांगलाच प्रतिसाद देऊन त्यांना मदत तर करावीच आणि पीक विमा ज्यांनी काढला नाही त्यांना पण मदत तातडीनं करावी. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई शासनाने त्वरित द्यावी. कालच्या गारपिटीने माझ्या ड्रॅगन फ्रूटचं नुकसान झालेलं आहे आणि एरंडी पण लावली होती, ती पण सगळी हे झालेली आहे, खराब झालेली आहे. मालेगावच्या गिरणा धरणाचा एक दरवाजा आज उघडण्यात आला असून त्या धरणामधून नदीपात्रामध्ये 2000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. हे पाणी जळगाव जिल्ह्यातील भडगाव, पाचोरा, दहिगाव, बंधारा, कानलदा पाणी यासाठी पिण्याकरता सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आल्याची माहिती मिळते. याबरोबरच बातमी बळीराजाची या बुलेटिनमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबायची. मात्र या बुलेटिनविषयी तुमच्या काही सूचना असतील, शेतीविषयक काही प्रश्न असतील तर आम्हाला 9619026483 या क्रमांकावरती तुमचा प्रश्न अगदी थोडक्यामध्ये व्हिडिओ स्वरूपामध्ये पाठवू शकता. यानंतर कृषी विषयक बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबायची. नमस्कार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.